मिसिंग लिंक नाव कधी ना कधी ऐकलं असेल ना मित्रांनो. हा तोच मिसिंग लिंक आहे. आजच्या लगभग 4 महिन्यापूर्वी याचं उद्घाटन आपल्या राज्याचे सन्माननीय देवभवनच्या हस्ते करण्यात आलं आहे. तुम्हाला माहिती आहे की तिची हालत आज काय झाली. तर तुम्ही लाईव्ह दृश्य बघितलं ना तर तुम्ही म्हणसाल की हा मिसिंग लिंक जणू काही सालो वर्ष पुराणा आहे, काही शेकडो वर्ष पुराणा, म्हणजे काही शेकडो वर्ष जुना आहे असं तुम्ही म्हणसाल. त्याला बनवायला पैसे किती लागले असेल माहिती आहे का? तुम्हाला हे कळत नसेल नाही, मी इथे सांगू शकत नाही डायरेक्टली किती शून्य लागले असेल. तर 7,000 कोटी रुपये, इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर 7,000 करोड रुपीज. ही रक्कम काही साधीसुधी नसून ही रक्कम खूप मोठी आहे. आणि एवढे पैसे येतात कुठून? हे फक्त गोरगरीब आम सामान्य तुमच्या आमच्यासारख्या जनतेकडून सरकार गोळा करते. कशातून? महागाई वाढवून, पेट्रोल डिझेलचे भाव वाढवून, शेतकऱ्यांचे मालांचे भाव कमी करून याच्यातून जे काही पैसे सापडतात ते पैसे अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतात. आता याच्यामध्ये किती टक्के यांनी खाल्ले असेल, किती टक्के कामात लावले असेल, कशामुळे हा भ्रष्टाचार झाला? अवघे 4 महिने झाल्याने मिसिंग लिंकला कंप्लीट होऊन वाहतूक सुरळीत व्यवस्था सुरू करून आणि आता तो ढाळढाळ गळू लागलाय. पहिल्याचा पावसाच्या पाण्यामध्ये जिथं नाही तिथे त्याला बोगदे पडू लागले, दरड कोसळू लागले, आतमध्ये मालबा येऊ लागला, गारा येऊ लागलाय. त्या मिसिंग लिंकमध्ये, त्या पुलामध्ये खूप जे काही प्रवासी त्यांना प्रवास करतात कारच्या व्हेकलच्या माध्यमातून, त्यांच्या जीवाला खूप मोठा धोका आहे. दरड कोसळल्यामुळे सर्व काही त्याच्या गारा पडल्यामुळे सर्व हालाकी 2 दिवस ते रस्ता बंद करण्यात आला होता आणि मालबा बाहेर काढण्यात आला. तरी देखील एक साईडच तो मार्ग चालू आहे, एक साईड बंद आहे. कशामुळे? अजून देखील तो गळू लागलाय. तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळेस हा पूल सुरू झाला, बरेच काही जे नवीन तुमच्या आमच्यासारखे प्रवासी असतात, पुलावरती जाऊन सेल्फी काढण्याचा काहींना खूप जास्त नाद असतो, फोटो काढण्याचा, पोस्ट करण्याचा खूप जास्त नाद असतो. त्याच्यासाठी यांनी 400 ते 600 रुपये फाईन मारायचे जर कधी गाडी थांबवून जर कधी तुम्ही सेल्फी पॉईंटवरती सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. आणि सेल्फी पॉईंटवरती सेल्फी काढायची ना, तुम्हाला फोटो काढायचा ना, तर त्याच्यासाठी वेगळा शुल्क आकारण्यात येत होता. म्हणजे फक्त पैसाच कमवायचा आणि भ्रष्टाचार करायचा. 7,000 कोटी नेमक्यांनी घातले कशात असा प्रश्न आता महाराष्ट्रासमोर उपस्थित झाला आहे. कारण की 7,000 कोटी रुपये यांनी काही यांच्या घरातून नाही काढले, हे तुमच्या आमच्यासारख्या गोरगरीब लोकांच्या खिशातून काढले. विषय फक्त मिसिंग लिंकचाच नाही. जर कधी उत्तर प्रदेशमध्ये जे राम मंदिर यांनी बांधलेले, याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे की याची चोरी तर पकडले सर्वांना माहिती, परंतु चोरी कशा पद्धतीने झाली माहिती नाही. राम मंदिर बांधेपासून ते होईपर्यंत ते आतापर्यंत फक्त आणि फक्त चालू आहे फक्त भ्रष्टाचार. ट्रस्टच्या माणसांनी, जे ट्रस्टचे माणसं, मंदिराचे ट्रस्टचे माणसं, ते योगी आदित्यनाथचे रिलेटिव्ज आहेत तिथले मुख्यमंत्र्याच्या. आणि त्यांनी काय केलं, ज्यावेळेस राम मंदिरासाठी जागा घेतली ग्राउंडसाठी, ती जागा अवघ्या 2 कोटीत घेतली. कोणी? ट्रस्टच्या माणसांनी. आणि विकली केवढ्यात? त्याच्या दुसऱ्या दिवशी 18 कोटी, तब्बल 16 कोटी रुपयाचं प्रॉफिट अवघ्या 1 ते 2 दिवसामध्ये त्या माणसाने कमवलंय. मग विचार करा, तुमच्या आमच्या माणसांसारख्या श्रद्धेसोबत, देवाच्या श्रद्धेसोबत हे किती भ्रष्टाचार इथे करू लागले. परत म्हणतात की काँग्रेसने काय केलं. तर काँग्रेसचं उदाहरण मी सांगणार नाही जास्त काय, परत लोक म्हणतील की तू काँग्रेसचं आहे का. तर सर्वतः सांगू शकतो मी असं काहीच नाही. परंतु काँग्रेसने जे केलं हे कधीच ते करू शकत नाही. जर कधी मुंबईचा बांद्रा येथील जर कधी तुम्ही एक ब्रिज आहे, खूप मोठा पूल आहे, तो बघितला, अवघे 16 वर्ष उलटून गेले आणि आजपर्यंत 0 मेंटेनन्स त्याला लागले. 1ही रुपयाचा रिपेअरिंगचा खर्च नाही. ही काँग्रेसची ताकद होती. भले काँग्रेसने कामं कमी केली असेल, परंतु नक्कीच ती इमानदारीने केली असेल. हा भ्रष्टाचार त्यांनीही केला असेल, यांनीही करू लागले. परंतु हे जे भ्रष्टाचार करू लागले ना, जर कधी समजा उदाहरणार्थ 10 कोटी रुपये आले, तर 10 कोटी रुपयातून 50% तर 5 कोटी नेते मंडळीच खाऊन घेते. राहिले बाकीचे 5 कोटी, त्या 5 कोटीमधून परत खालचे जे काही प्रशासनामध्ये काम करणारे अधिकारी, हे त्यांच्यासोबतच त्यांची कनेक्टिव्ह लिंक असते, सर्व काही साखळी असते, ते परत 25% खाऊन घेते. किती येते? फक्त 25%. म्हणजे तुम्ही 10 कोटीतून फक्त आणि फक्त 2.5 कोटी रुपयेच कामात घालू लागले, बाकीचा पूर्ण भ्रष्टाचार. मग फुलं गळणार नाही तर काय होणार? डोंगर खचणार नाही तर काय होणार? राम मंदिरात चोरी होणार नाही तर काय होणार? तसं मित्रांनो सांगायचं झालं, यांचा भ्रष्टाचाराचं बाळ काढायचं झालं तर खूप आहे, त्याला काही दिवसही पुरणार नाही. परंतु सांगायचं हेच होतं की 7,000 कोटी घालून जो मिसिंग लिंक यांनी बनवला, अवघ्या 4 महिन्यातच पहिल्याच पावसामध्ये तो गळायला लागला, मालबा पाडायला लागला. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं? तुमच्या कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. खूप खूप धन्यवाद. मिळूया का नेक्स्ट व्हिडिओमध्ये.